आम्ही आता आमच्या सत्सर कॅम्पसाईटवरनं लास्ट कॅम्पसाईटला चाललो आहे. ट्विन लेक, जी आमची किती असेल आता काउंट करून सांगतो नंतर. पण त्याच्यानंतर मग आम्हाला आणि ट्रेक असेल डाऊन आणि मग डायरेक्ट श्रीनगर. आजचा ट्रेक जवळपास 9 किलोमीटर आहे, 7 तास लागतील. आणि वेदर चांगलं आहे, मस्त वेदर आहे. सगळं पॅक झालेलं आहे, वॉर्मअप झालेलं आहे आणि आम्ही आता ट्रेकिंगला स्टार्ट करू. सगळी मंडळी तयार होतात. घोडे पण तयार होतात. सत्सर से निकले हैं and it's a steep ascent, and what makes it more challenging are the boulders. So I think tough, but yeah, the team is also doing well, so सभी ठीक कर रहे हैं. It's like on the rocks. On the rocks, yes. It's on the rocks, literally. Thrill on the rocks, thrill with the rocks. Without rum. Huh? Without rum. स्कॉच नहीं है, स्कॉच नहीं है. आमचा बोल्डर सेक्शन संपलेला आहे आणि आता झच पासचा क्लाइंब चालू होईल. 45 मिनटाचा असेल. तो झाला की शेवटच्या कॅम्प साईडपर्यंत डिक्लाईनच आहे. हा झाला की ऑल इन्क्लाइन डन. मस्त ग्रीन आहे इकडे. I imagine myself like if somebody is looking at us, they would understand our scale with this, right? असं चुकीचं झालं. निंगा पर्वत. इतनी खुशी. मी झच पासला पोचलेलो आहे. वेदर मस्त आहे, थोडे क्लाउड्स आहेत पण प्लेझंट आहे, सन नाही आहे.
लेक का नाम क्या है? जो ग्लेशियर है कुठे जास्त आहे कमीच आहे हरमुख. ते पण असेंड नाहीच एंथनी हेलो करो. Hello. We're just descending now. So वेटिंग फॉर लंच. waiting for lunch. There's no going to be Maggie. पाऊस व्हायची शक्यता आहे. नशीब चिखल झालेला नाही आहे. काल पाऊस पडला आहे पण चिखलात हे फार टफ झालं असतं. मानसी आणि गणेश मागे आहेत. येत आहेत केअरफुली. बारीक बारीक पाऊस पडतोय. आमचा लंच पॉईंट जवळ आला आहे. बसून मस्तपैकी आता लंच करू आणि मग आमच्या शेवटच्या कॅम्पसाईटकडे जाऊ आम्ही. मी आता गंगबल लेकच्या जवळ पोचलो आहे. वरून जो दिसत होता राईट साईडचा मोठा, हा सर्वात मोठा लेक आहे ह्या ट्रेकवरचा. त्याच्या जवळ जाऊ मी. आणि इकडे आमची दुसरा जो लेक आहे नंदकोल, त्याच्या बाजूला आमची कॅम्पसाईट आहे शेवटची या ट्रेकची. आमच्या लास्ट कॅम्पसाईटला चाललं आहे. हा नंदकोल लेक आहे. थोडा हाईटला गंगबलच्या पेक्षा कमी आहे. गंगबलचं ओव्हरफ्लो झालेलं पाणी सगळं इकडे येतं. ते लांब दिसत आहेत ते पलीकडे ऑरेंज छोटेसे टेंट, त्याच्या साईडला आमचे कॅम्पस आहे. चला जाऊया. आम्ही आमच्या आता शेवटच्या कॅम्पसाईटवरून
उतरतोय. जवळपास 13 किलोमीटरचा डिस्टन्स आहे, पण सगळा डिसेंट आहे आणि 6.5 तास लागतील. आणि तिथून मग गाडी करून आम्हाला श्रीनगरला जायचं आहे. श्रीनगरला पोचायला आम्हाला एक 6 वाजतील आणि 6 वाजल्यानंतर मग आम्ही ठरवू. फ्लाईट केली आम्ही परवा दिवशीची, ती जर प्रिपोन झाली तर करू, नाहीतर मग एक दिवस श्रीनगरमध्ये ॲडिशनल राहायला लागेल. पण आज वातावरण एकदम रेनी आहे, सह्याद्रीसारखं झालेलं आहे. पाऊस पडतोय, चिखल झालेला आहे, बऱ्याच स्केटिंग व्हायची शक्यता आहेत. त्यामुळे हळूहळू जाणार. आणि कसं वाटतंय गणेश, शेवटचा दिवस? खूपच आता स्ट्रगल डे. पाऊस असल्यामुळे ते जास्तच घसरडं झालेलं असणार आहे. कारण कालच आम्ही वाटेत येताना पाऊस लागला आम्हाला, बरेच लोक स्लिप झालेत. त्यामुळे बघूया आजची परिस्थिती. आणि डिसेंट असल्यामुळे थोडं डिफिकल्ट आहे. आता बघूया पुढे जाईल जसं एक गोष्टीशी सामना करत जायचा आहे. सकाळचे 6 वाजलेत आता आणि निघेन आम्ही आणि आम्ही आता एक 5 ते 10 मिनिटात ब्रेकफास्ट झालेला आहे सगळ्यांचं, निघतोय आम्ही. तुम्हाला वातावरण दाखवतो. ही मानसी रेडी होते. ओके, एकदम फ्रेश, टवटवीत. एकदम फ्रेश. पाऊस होतोय, थंडी आहे आणि ट्रेल स्लिपरी झालं आहे. त्यामुळे आम्ही ग्रासवरनं चालतो आहे, पण मजा येते. सह्याद्रीसारखंच वाटतंय, फक्त थंडी आहे. टेबल टॉपला आल्यानंतर मग ती चालत आली. इकडं बघा रे. नमस्कार मंडळी. नमस्कार. काय बकऱ्या कुठे आहेत तुमच्या? बकऱ्या कोल्हापुरात सोडून आलोय. जंगल आहे समोर. एंथनी गोन्साल्विस. द फाइनल डिसेंट, पर मौसम की खराबी की वजह से थोड़ा मुश्किल. तिकडून चालत जाऊ का मी? मस्त ढग व्हॅलीत वर येतात. ग्रीन मेडोज आहेत, गाई चरतात, घोडे चरतात आणि झाडं दिसायला लागले त्यामुळे आता. ऐसे बहुत से दिखेंगे. रवि को फॉरेस्ट चाहिए था. अभी दोनों ही आएंगे. उनके साथ कौन है? राजू है क्या? आम्ही आता चेकपोस्ट क्रॉस केला, आय डी कार्ड वगैरे दाखवले. तिथून आता एक पॉईंटला चाललो. 2 तास लागतील. चिखल झालं. असे जंगलातून आहे, मस्त पाईन फॉरेस्ट आहे आणि चिनार वृक्ष आहेत मस्त. चिनार अजून खाली असते. चिनार कोणसा आहे पण? ये कौन सा है? ये चिनार नहीं है, ये पाइन चिनार ट्री. नीचे होंगे ना. पाइन ट्री. नीचे देखो अंदर से वो
चालू आहे ना? वो ऊपर जाने की कोई जरूरत नहीं, कीचड़ में चल सकते हो।
आमचं आता शेवटचे 100-200 मीटर राहिले असतील आणि नारानाग रिव्हर का नालाच्या जवळ येतो आम्ही, जिथं आमचा ट्रेक एंड होईल. पाऊस अजून बारीक बारीक पडतो आहे, वाट स्लिपरी आहे, त्यातनं पाऊल टाकत चाललेलो आहे आम्ही. थोडासा उशीर होतो आहे पण चांगलं आहे. आमचं लास्ट पॅच चालू झालेलं आहे. खाली गाव दिसतं आहे नारानाग आणि मोठं मंदिर आहे खाली, एकदम जुनं. आम्ही ते जाणार आहे तिथे आणि गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. खाली घरं दिसत आहेत, रिव्हर दिसते आणि एवढा स्ट्रेल आता राहिलेला आहे. हार्डली 200 मीटर असेल. नमस्कार मित्रांनो, तर आमचा हा KGL ट्रेक संपलेला आहे आता. 1 वर्षापूर्वी हा ट्रेक बुक केला होता आणि मी विभावरी, मानसी आणि गणेशसाठी भरपूर प्रॅक्टिस केली होती, पण विभावरी येऊ शकली नाही हेल्थमुळे. तिची अनुपस्थिती जाणवली प्रत्येक ठिकाणी, पण डेफिनेटली नेक्स्ट ट्रेकला आम्ही दोघं एकत्र जाऊ. पण हा ट्रेक जर तुम्ही बघितला तर हा 6 दिवसाचा होता. 6 नाईट आणि 7 दिवसाचा ट्रेक आहे हा. आणि यामध्ये 4 पास क्रॉस केले आम्ही. मल्टिपल अल्पाईन लेक्स होते, मोठे मोठे. ब्लूच्या प्रत्येक शेड होत्या या लेकमध्ये, ग्रीनच्या प्रत्येक शेड होत्या. पाईन ट्री, मॅपल ट्री, क्लाउड्स, रेन, मड, प्रत्येक प्रकारचं ॲडव्हेंचर होतं. शेपर्ड्स होते, पश्मिनावाले गोट्स होते, हॉर्सेस होते, त्याच्यानंतर गाय होत्या. तर हा अतिशय सुंदर ट्रेक आहे. याचं शब्दात वर्णन करता येत नाही, फोटोतनं पण करता येणार नाही. तर जेव्हा केव्हा तुम्हाला चान्स मिळेल तर प्लीज ह्या ट्रेकला या आणि हा नेचर एन्जॉय करा. आपल्याला काश्मीरमध्ये इतक्या मुक्तपणे फिरता येतं, ह्यातच सर्व काही आलं. आम्ही भरपूर इंटिरियरला होतो. POK अक्षरशः डोंगराच्या पलीकडे होता. 3 मिलिटरी क्रॉसिंग होते. तर असे भरपूर गोष्टी आहेत. प्लस पिलग्रीम आहे, जिथे काश्मीरी पंडितांसाठी एक गंगबल लेक आहे. गंगबल लेक आहे, गंगबल लेक आहे. काय करू नका, काय नाही. गंगबल लेक आहे, जे त्याला गंगा मानतात. दरवर्षी त्याची यात्रा करतात. ते अतिशय पवित्र जागा आहे. शंकराचं मंदिर आहे तिथे. हरमुग ग्लेशियर आहे, जे म्हणतात की शंकराचा चेहरा दिसतो. तर अतिशय सुंदर जागा आहे. तर कृपया सर्वांनी फिजिकली शक्य असेल तर या आणि याचा आनंद घ्या. धन्यवाद.